हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला आता नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनवरती रात्री अपरात्री अजिबात जागण्याची गरज नाही. कारण की मित्रांनो, नारी शक्तिदूत ॲप्लिकेशन हे एकदम ओकेमध्ये चालू झालं आहे. ते आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर मित्रांनो, इथं तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती देत नाही, तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. आज आहे 7 ऑगस्ट बुधवार आहे. तर 7:13 झाले आणि आपलं ॲप आहे एकदम ओकेमध्येच चालत आहे. तर मित्रांनो, माझं ॲप कशामुळे चालतं आहे आणि तुमचं ॲप कशामुळे बंद आहे, तर ते सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पर्यंत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून एवढंसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकतो इथे एक मॅसेजसुद्धा त्याने दिला आहे. तर मित्रांनो, काय मॅसेज आहे ते एकदा आपण रीड करूयात. तर पहा मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. जर तुमचं लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरणे अजून देखील बाकी असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. तर आता या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी https://ladkibahn.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. व ज्या लाभार्थ्यांचे नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनवरती अर्ज भरले आहेत अशांनी पुन्हा आता पोर्टलवरती अर्ज करण्याची काहीच गरज नाही. तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक मॅसेजसुद्धा दिला आहे. जर तुम्ही नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनवरती यापूर्वी अर्ज केला असेल तर तुम्हाला आता वेबसाईटवरती अर्ज करण्याची गरज नाही. फक्त आता तुम्हाला काय करायचं, यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर जायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज स्थिती तुम्हाला इथं तपासायची. तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये गेला आहे की रिव्ह्यूमध्ये गेला आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ड म्हणजे मंजूर झाला आहे, हे सर्व तुम्ही आता चेक करून घ्यायचं. नारी शक्तिदूत ॲप्लिकेशन आहे एकदम मस्तपैकी चालत आहे. तर पाहू शकता. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जर नारी शक्तिदूत ॲप्लिकेशन हे चालत नसेल तर चिंता करू नका मित्रांनो. तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला थोडासा वेटच करावा लागणार आहे. मी पण थोडा वेट केला होता. त्यानंतर माझं ॲप एकदम ओकेमध्ये चालत आहे. तो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही आता घर बसल्या तुमच्या अर्ज स्थिती चेक करू शकता. व तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तो वेबसाईटवरती अर्ज करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, वेबसाईटची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या या व्यतिरिक्त काही जर प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे. तर असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.